जे का रंजले गांजले त्याचे म्हणावे आपुली हीच युक्ती खासदार निलेश लंके यांच्याबद्दल लागू होती. कारण आपल्या मतदारसंघापासून तब्बल 200 किलोमीटर लांब येऊन जर वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी हा व्यक्ती जर वाटेवरती उभा असेल तर खरंच याला लोकप्रतिनिधी म्हणायचं की नेमकं काय म्हणायचं. माझ्यासोबत खुद्द निलेश लंके साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खासदार साहेब, आज आपण या पांडुरंगाच्या वाटेवरती उभे आहोत, साक्षात पांडुरंग आपल्या पाठीशी उभे आहेत. हे सगळं असताना आज राजकारण, टीका किंवा कुठलीही टिप्पणी नाहीये, मात्र ही संकल्पना गेला तर हे 4थं वर्ष आहे तुम्ही परिते या ठिकाणी अन्नछत्र चालवतायत. इतका तो सगळा तामझमा आहे. ही संकल्पना नेमकी कशी सुचली? कारण की बरेच नेते मंडळी मतदारसंघात कामं करतात, कारण पुढे जाऊन ते मतं मिळतात, मात्र तुम्ही वारकऱ्यांची सेवा करतात. हे कसं इतक्या लांब येऊन कसं शक्य होतंय? कसं सुचलं त्यापेक्षा आपलं कर्तव्य ते आपण पार पाडायचं असतं. ज्यावेळेस समाजामध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून फिरतो ना, त्यावेळेस आपले अनेक कर्तव्य असते ते पार पाडायचे असतात. वास्तविक जर पाहिलं आपण, खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला येणारा भाविक भक्त वारकरी हा एक भोळा बाबडा असतो, एक शेतकरी कुटुंबाचा असतो, एक सर्वसामान्य परिवारातील हे माझे वारकरी ज्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला येतात, हजारो किलोमीटर लांबून हे लोक भाविक भक्त येतात, तर आपलं कर्तव्य म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही हे अन्नछत्र चालू केलं आणि अन्नछत्राच्या माध्यमातून लाखो लोकांना त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे. हे आमचं एक कर्तव्य आम्ही पार पाडतो. एक शेवट आपण मी तर कायम माझं एक वाक्य असतं, तुम्ही मंदिरात तासनतास ज्यावेळेस पूजा अर्चा करता तरी तुम्हाला देव कधी भेटणार नाही. तर तुम्ही ज्यावेळेस माणसातला देव तुम्हाला शोधणार आणि माणसातला देव ज्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळणार, तुम्ही शोधणार, त्यावेळेस मंदिरातला मूर्तिरूपी देवसुद्धा तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी जाणाऱ्यातल्या प्रत्येकात पांडुरंग पाहतो आणि त्यांची सेवा करतो. फार रुग्णसेवा पलीकडे तुम्ही पाहिलं असेल, फार पायी दाबून देण्यापर्यंत सेवा आम्ही त्या ठिकाणी करतो. इथे सगळी म्हणजे वडापाव, चहा आहे, बिस्किट आहे, पाण्याची बॉटल जाताना त्या ठिकाणी हे आम्ही सगळे इथं कुणी असं विकाऊ लोक नाही, हे सगळे स्वयंपूर्तीने काम करणारे आमचे प्रतिष्ठानचे काही पदाधिकारी आहेत, आमचे आपल्या मावळा संघटनेचे पदाधिकारी, आमचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण कोण सभापती आहे का, कोण खासदार आहे का, कोण काय आहे, आम्ही सगळं विसरून जातो. इथं आम्ही वारकरी म्हणून सेवा करतो. लंके साहेब, खऱ्या अर्थानं हा इतका डोलारा उभा करणं आपल्या अगदी मतदारसंघापासून लांब येऊन, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात कमी श्रीमंत खासदारांमध्ये तुमची नोंद आहे. अर्थार्जन कसं घडून आणतात? कारण की इतकं सगळं उभं करायचं म्हणजे लाखोंची उलाढाल आहे आणि येणाऱ्या अनेक माणसाला ती सगळी सेवा तुम्ही पुरवता. या सगळ्यासाठी कसं काय नियोजन असतं? शेवट तुमची काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. तुम्हाला लोकांची सेवा करण्याची वृत्ती हृदयातून पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काही राजकीय लोक फक्त फॉर्मॅलिटी म्हणून काही गोष्टी करतात, तर आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून करत नाही. आम्ही एकदम बेंबीच्या देठापासून तर हृदयाच्या शेवटच्या टोकापासून आम्ही ही सेवा करण्याचं आमच्यात हे सगळं बाळकडू आहे. त्याच्यामुळं आम्ही कुठल्या गोष्टीची फिकर करत नाही का कुठल्या गोष्टीला किती पैसे लागतील का काय लागतात. आम्हाला माहिती आहे, चांगलं कर्म केलं ना आपाप लोक आपल्या पाठीशी उभा राहतात आणि त्या गोष्टी होऊन जातात. आम्हाला अनुभव आहे. आम्ही एवढं 1100 बेडचं कोविड सेंटर चालवलं, म्हणजे त्यावेळेस करोडो रुपयाची उलाढाल झाली. पण कुठून पैसे आले, कसे आले, कुठून औषधं आले, कुठून गोळ्या आल्या, कुठून काय आलं आम्हालाच कळालं नाही. तसं आहे, हे चलती का नाम गाडी, हे जगन्नाथ का रथ आहे. हा रथ पुढे जाणारच. पुढे ह्या रथाला इथं कुणीतरी पालखीला खांदा देईन, पुढे गेला दुसरा खांदा देईन, पण रथ काय कोणासाठी थांबत नसतो. त्यामुळे हे चालू असतं. खासदार साहेब, तुमचा हाच साधेपणा आहे, त्यामुळे महाराष्ट्र असेल, नेते मंडळी असेल, तुम्हाला डोक्यावरती घेतात. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी काहीतरी वेगळं करण्याचं तुमच्या डोक्यात असतं. नेहमी तुम्ही वेगळ्या काहीतरी गोष्टी करता आणि ज्या समाज उपयोगी करता, राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या गोष्टी करताय. सध्या तुमचं हिंदुत्व तुम्ही ज्या पद्धतीने मांडताय शिवरायांचं, ते अत्यंत महत्वाचं आहे आणि कुठेही खंड पडू देत नाहीत. म्हणजे जसं की 4 वर्षापासून परिते या ठिकाणून तुम्ही हे अन्नछत्र चालवताय, शिवरायांचं हे विचार घेऊन चालत. आज इथे किती स्वयंसेवक काम करतायत आणि ह्यांचं एक व्यवस्थापन कसं आहे, मॅनेजमेंट कसं आहे? सगळं असतं वेगळं. पण म्हणजे तुम्हाला एक डायलॉग सांगतो, शेर की झलक सबसे अलग. म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टी करतो ना, ह्या गरजेला धरून गोष्टी करतो. तुम्ही पाहिलं असं अन्नछत्र करतो. आज ह्या ज्या स्पॉटवर आम्ही अन्नदान करतो ना,
आम्ही करतो म्हणजे आम्ही उपकार नाही करीत, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो. आम्ही एक पांडुरंगाचे सेवक म्हणून सेवा करतो, आम्ही काही वेगळं काही करीत नाही. पण या परिसरातून आमच्या पार गुजरातपासून धुळ्यापासून दिंड्या या भागातून येतात आणि आमच्या माऊलींची दिंडी तुकोबांच्या दिंडीला अनेक लोक अन्नदान करताना आम्हाला पाहायला मिळतात. पण या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही धुळ्यावरून या तर आमच्या पंढरपूरपर्यंत जा, तुम्हाला कुठं अन्नछत्र दिसत नाही. तर त्यामुळे या भागामध्ये करणं गरजेचं आहे. आणि शेवट मतदारसंघात करणं हे तर आमचा स्वार्थ आहे ना. मतदारसंघाच्या लोकांसाठी कामं पडणं, त्यांची सेवा करणं, आम्हाला मतं घ्यायची त्यांच्याकडून. पण स्वार्थाच्या पलीकडे एक दुनिया आहे ना, त्यामुळे स्वार्थाच्या पलीकडल्या दुनियात राहायचं, राजकारणाच्या पलीकड समाजसेवेच्या दुनियात राहायचं, हे आम्ही कर्तव्य पार पाडतो. तुम्ही पाहिलं असं ना, आज आम्ही गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम करतो. हे आमचं कर्तव्य करतो आम्ही. आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण शुभ कार्य असो, समाज कार्य असो किंवा राजकारणामध्ये सुरुवात करतो. त्या छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्या आपल्यासाठी नुसतं फक्त नाव घेऊन जय भवानी जय शिवाजी नाव घेत असताना ना, तुम्ही त्या महाराजांच्या गड किल्ल्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. माझं तर काय वाक्य आहे, अखंड जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव राहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या जर विचारांचा जर विसर पडला तर या देशामध्ये अराजकता आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आज बघा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आमच्यासारख्या राजकीय मंडळीकडून केला जातो, फक्त आपल्या मतासाठी. अरे जर तुम्हाला छत्रपती शिवरायांचे विचार, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व काय माहिती का, आम्ही छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व घेऊन चालतो. 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा अखंड हिंदुस्थानात कोण असेल तर छत्रपती शिवराय. त्यांचं हिंदुत्व आम्ही सांभाळतो, त्यांच्या हिंदुत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतो. आज बघितलं असेल तुम्ही, या पंढरीच्या पांडुरंगाच्या वारकरी हा हिंदुत्वाचा आहे, हा हिंदुत्व वारकरी, हा हिंदुत्व म्हणजे 18 पगड जाती धर्माचे लोक आम्हाला या वारीत दिसतात. आम्हाला मुस्लिम बांधव सुद्धा या वारीत दिसले, बहुजन समाजाचे, सगळ्या समाजाचे लोक माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला जाते. ते पंढरीच्या पांडुरंगाचं हिंदुत्व, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. ते हिंदुत्व अखंडितपणे अबाधित राहिलं पाहिजे. जाती भेद निर्माण करणाऱ्यांचं हिंदुत्व आम्हाला आजही मान्य नाही, उद्या पण नसणार. मी तर कायम सांगतो, हिंदुत्व हिंदुत्व करणारे लोक हिंदू नेते तयार झालेत. अरे एवढे माझे पंढरीच्या पांडुरंगाला लाखो लोक जातात, द्या ना कुठेतरी बिस्लरीची बाटली द्या ना, एखादा बिस्किट पुडा द्या, काहीतरी सेवा द्या ना. पण सेवा काही घेणं देणं नाही, फक्त लोकांना माते भडकून द्यायचे आणि माझ्या गोरगरिबांच्या पोरांना दंगली करायला लावायचे आणि यांचे पोर कुठं फॉरेनला शिकायतात. हे चालू, हे थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही आमचं तर काय म्हणतो, आम्ही कर्तव्य करायचं. आता मी पण एक पुढारी म्हणून मी सांगू शकतो, सरकारने गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष होतं. अरे आपण टीका टिप्पणीपेक्षा करण्यापेक्षा आपण कर्तव्य पार पाडायचं. मी पण आता सांगू शकतो, सरकारने, राज्य सरकारने ह्या पंढरीच्या पांडुरंगाच्या ह्या वारीच्या बाजूने काहीतरी अन्नदानाची व्यवस्था केली पाहिजे. अरे तू सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा तू तुझं कर्तव्य पार पाड ना. तसं आम्ही कर्तव्य पार पाडतो. खासदार साहेब, तुम्ही राजकारणी म्हणून इतका सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगतायत, हिंदुत्वाची व्याख्या सांगितलाय, तुमची तळमळ दिसते कारण तुम्ही ग्राउंडला काम करताय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा विचारायचा, आज पांडुरंगाच्या वाटेवरती उभे आहात, जे चक्रव्यूह रचलं जात आहे, ज्या पद्धतीनं त्रास दिला जातोय, अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कुठेतरी खासदार निलेश लंकेंना अगदी कुठल्याही गोष्टीनं, हातात टायगर असला तरी त्यांना या ठिकाणी म्हणजे टीका केल्या जात आहेत. कधी बेडवरती आयसीयू मध्ये ऍडमिट असले तरी देखील टीका केल्या जात आहेत. बदनामीचे षडयंत्र रचले जात आहेत. या पांडुरंगाच्या वाटेवरती काय सांगाल, काय संदेश झाले या सगळ्यांना? मला माहितीये का, आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला चाललोय. तुकोबांना त्रास दिलाय लोकांनी, एकनाथ महाराजांना त्रास दिलाय, सावता महाराजांना त्रास दिलाय, या सगळ्या साधू संतांना त्रास दिलाय. तर आपण कोणी, आपण कोणी? आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी त्यांच्या, आपण ज्यावेळेस रामकृष्ण हरी म्हणतो ना, अरे एखादा तरी गुण आमच्या साधू संतांचा आम्ही अंगीकृत केला पाहिजे. त्यामुळे टीका टिप्पणी करणाऱ्याला काय करायचं ते करू द्यायचं, आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं. शेवट मी तर काय म्हणतो, लोकांनी किती शाबासकी आपल्याला कामाची दिली ना, त्यापेक्षा आपल्या अंतर्मनाने सांगितलं पाहिजे, तू जे काम करतो ना ते समाजासाठी योग्य आहे असं काम करीत आहे. त्यामुळे टीका टिप्पणी चक्रव्यूह या गोष्टीला भेणारा माणूस आहे का मी? हे असे काही कडे तोडून आरपार लढाई करणारा माणूस आहे. त्यामुळे काय फरक नाही पडत, हे रोज चालू आहे, रोजचा चलने देणे का. ज्या अक्कांनी म्हणजे यांच्या आई, ज्या आईनं ह्या वाघ घडवलेला आहे, मात्र एक भावनिक प्रश्न विचारेल तुम्हाला,
अक्कांचं पिनू म्हणून आयुष्य चांगलं होतं की जनतेचा लोकनेता खासदार म्हणून आयुष्य चांगलं आहे? प्रत्येक कुठल्या पण क्षणाला आनंद मानून चालायचा. दुःखाचा प्रसंग जरी आला ना, त्या दुःखातून काहीतरी तुम्ही चांगलं आउटपुट काढायचं आणि तुम्हाला संकटामध्ये संधी म्हणून पाहिजे. त्यामुळं कुठलं पण आयुष्य एकदम आनंदाने घालवायचं. आमची ती सवय, कुठली पण गोष्ट एकदम आनंदाने आम्ही त्याला काउंटर करतो. म्हणजे एखादा राजकीय डाव असो किंवा कुठलं सामाजिक काम असो, कुठलं असो. कोविडमध्ये तर बघितलं ना, आम्ही झोपायचो कोविड सेंटरमध्ये. त्याला काय, आता इथं स्वतः मी झाडून घेतो, स्वतः बाटल्या उचलितो सगळं. कारण इथं मी खासदार म्हणून नाही, इथं एक वारकऱ्यांचा सेवक म्हणून इथं आलेलो आहे ना. खासदार असतो तर मी खुर्चीवर बसलो असतो, एकदम हे करा ते करा. हे कोण खातो तुम्हाला? असे काही 5 वर्षांनी निघून जातात सत्ता, खुर्च्या निघून जातात. रावणाचं राज्य गेलं तर आपण कोण आहे? त्यामुळं आपण आहे ना, लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करायचं. दरम्यानच्या काळामध्ये हीच गोष्ट तुमच्याशी देखील घडलेली आहे. जी माऊली तुमच्यासोबत तुमच्या राजकारणात असेल, तुमच्या संसारात असेल, जी तुमच्यासोबत रुक्माई म्हणून उभी आहे, तिने तुमच्यासाठी पूर्ण संघर्ष केला. दरम्यानच्या काळामध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने षडयंत्र रचलं आणि जी पराभवाची जाणीव झाली, कशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून स्वतःलाही सावरलं आणि ताईंनाही कसं सावरलं, कशा पद्धतीने पाहिले? सावराचं काय, राजकारणात यश अपयश चालू असतं. आम्ही फाईट आउट करणारे कार्यकर्ते. आम्हाला काय इथे एखाद्या गोष्टीत अपयशाला आम्ही रडणार थोडे, लगेच लढतो आम्ही. तुम्ही काय सांगितलं होतं राणीताईंना असं की त्या दुसऱ्या दिवशी लगेचच आम्हाला बाहेर कार्यक्रमांमध्ये दिसल्या होत्या? हे राजकारण हा खेळ आहे. हा खेळ आनंदाने खेळायचा असतो. राजकारणात काय कायमच तुमच्या यश, तुमच्या काय अमरपट्टा आहे का राजकारण? म्हणजे सोडून द्यायचं. एखादा डाव हारला तर दुसऱ्या डावाची तयारी करायची. मग बसायचं, घरात बसून राहायचं का? लगेच लोकांना अजून 10 ताकदीने आम्ही लोकांच्या सामोरं जायचं. अख्खं कुटुंब खासदार साहेबांच्या पाठीशी उभं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं मतदारसंघात आज तुम्ही पाहिलं असेल तर 200 किलोमीटर इथं आहेत, 4 दिवस इथं राहणार आहे. तर मतदारसंघाची धुरा ज्या सांभाळत आहेत त्या राणीताई लंके आहेत की तिथले कार्यक्रम असतील, मतदारसंघातल्या गाठीभेटी असतील, त्या सगळं पार पडतात. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न उभा करेल. विठुराया इथं आहे. या वर्षात ज्या पद्धतीने अनेक गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत, जी माणसं आपल्यातून गेलेली आहेत, विठुरायाकडे काय मागणं मागाल? विठुरायाने जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला काय हवं आहे तर काय मागाल? मला जर पांडुरंगाने विचारलं ना, तुला काय पाहिजे, तर मी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची मागणार आहे. ती माझ्यासाठी मागणार आहे. ती काय मागणार आहे? माझ्या ह्या गोरगरीब लोकांना सुखी ठेव. माझ्या ह्या गोरगरीब लोकांच्या चेहऱ्यावर कायम हसू असलं पाहिजे. त्यांना कुठं दुःखाचा स्पर्श सुद्धा नाही झाला पाहिजे. एक वेळेस ना, माझ्यासारखं एखादं संकट आलं तरी मी सहन करीन, पण माझ्या गोरगरीब लोकांना सुखी समाधानी ठेव. यांच्या जीवनामध्ये उद्धार घडू दे. यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ दे. माझ्या शेतकऱ्याला अशी धनसंपदा येऊ दे की माझा शेतकरी हा कर्जातून मुक्त झाला पाहिजे. माझा शेतकरी सुद्धा चांगली 4 चाकाची गाडी घेऊन फिरला पाहिजे. माझा शेतकरी आनंदात दिसला पाहिजे. माझ्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या लागल्या पाहिजे. म्हणजे जे मी मागन, माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या गोरगरीब लोकांसाठी, माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मागणार. जर मला तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर पांडुरंगाने विचारलं तर मी निश्चित माझ्या समाजासाठी मागणार. ज्यावेळेस माझ्यासाठी हा समाज आनंदाने दिसेल, या लोकांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस माझ्यासाठी आनंद अश्रू दिसतील ना, त्यावेळेस माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आनंदाचा क्षण असेल. खासदार साहेब, दिल्लीत तुम्ही दिल्लीचं नेतृत्व करता, दिल्लीत या ठिकाणी उभे असता. दिल्लीत जो गदारोळ चालू आहे, आता संसद देखील सुरू होती. संसदेमध्ये ज्या पद्धतीने लोकांचा आक्रोश आता निघतोय त्याबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही इथे आहात, दिल्लीत कधी जाणार आहात? आता दिल्ली माझ्यासाठी संसद पण महत्वाची आहे आणि माझ्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला येणाऱ्या भाविक भक्ताची सेवा ही महत्वाची. ये दिन फिर नाही. आजचा दिवस आज येणाऱ्या वारकऱ्याची मी जर सेवा करू शकलो नाही तर मी कुठेतरी कमी पडतो. दिल्लीत 2 दिवसांनी जाणार आहे ना संसदेत. गेल्यानंतर तिथं फाईट आउट करणार, तिथं शेतकऱ्यांसाठी लढणार, तिथं आमचे काही लोक उपोषणाला बसले त्यांच्या बाजूने राहणार, सरकारला आम्ही जाब विचारणार, ते तर करणार आहे. पण 4 दिवस माझ्यासाठी हे महत्वाचे. हे 4 दिवस माझ्यासाठी महत्वाचे. तुम्ही 4 वर्षापासून करताय, सरकारकडनं काही उणिवा आहेत का? ज्या पद्धतीने चरण सेवा असतील, अमुक असतील, तमुक असतील, योजना केल्या जातात, तुम्ही तर स्वतः एक राजकारणी म्हणून काम करताय, मात्र राज्य सरकारकडनं काही अपेक्षा आहेत का? नाही, सरकारकडून आता किती उणिवा आहे काय, आता ते उणिवा ते काढल्यावर मग राजकीय भाष्य होईल. त्यामुळे त्यांना त्यांचा लक लाभ लागू द्या. त्यांनी अजून हजारो बोर्ड छापून द्या, पण आम्ही आमचं काम करीत राहू. परिते या ठिकाणी जे अन्नछत्र आहे किती दिवसाचं आहे आणि कशा पद्धतीने हे या ज्या स्पॉटवर अन्नदान केलंय ना आम्ही, इथून आहे ना एक 22 तारखेला संध्याकाळी सगळ्या दिंड्या पुढं जातील.
त्यामुळे इथून दिंड्या सगळ्या पुढे गेल्यानंतर मग इथं अन्नदान करून आता आम्हालाच खावं लागेल. त्यामुळे 22 तारखेला संध्याकाळी इथं आलं सगळं ओके होईल. इथं सगळ्यात महत्वाचं तुम्ही पलीकडलं काउंटर बघितलं ना, तिथं आरोग्याच्या सेवा आहेत. म्हणजे लोकांना गोळ्या औषधं द्यायचं, एखादं पेशंटला कणकण असली भाविकाला तर इंजेक्शन मारायचं, इंजेक्शनवर नाही जुळलं तर त्याचे हातपाय दाबून द्यायचे, त्याला मलम द्यायचा, आरोग्याचं काम तिथं होतं. पर ECG सुद्धा केला जातो. नंतर पुढे आल्यानंतर वडापाव आहे. वडापाव एकदा खाल्ला का परत पुढे आल्यावर त्यांनी चहा प्यायचा आणि चहा प्यायला का पाण्याची बाटली घ्यायची आणि आगेकूच करायची. असं सगळं ओके चालू आहे.